पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। आपल्याला अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे आपल्याला अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। झेंडा कोण काढीत नाही त्याचा निषेध असो। जय क्रांती। 2004 मध्ये राशीनमध्ये संघटनेची स्थापना झाली आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी 2014 मध्ये राशीन ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव देऊन त्याला सर्वानुमते अनुमोदित होऊन तो चौक क्रांतीसूर्य महात्मा फुले म्हणून 11 वर्षापासून सर्वांना माहीत आहे। तरीही काल करपडी फाटा या ठिकाणी सावित्रीमाई फुले चौक नामकरण असताना त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी अचानक येऊन त्या ठिकाणी छत्रपती संभाजी अतिक्रमण केलं त्या चौकावर आणि रात्री 11च्या दरम्यान पोलीस प्रशासन असताना महात्मा फुले चौकामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। तरी आम्ही कुणाचा विरोध करत नाही, कुणाला विरोध करत नाही। आमचे कोण विरोधक नाही, आमचे सगळे मोठे बंधू आहेत, काही छोटे बंधू आहेत। पण प्रशासनाच्या समोर जे काही आमच्यावर अन्याय झाला तो त्याला प्रशासन जबाबदार असेल आणि प्रशासनावर दगडफेक झालेली आहे। तरी या समाजकंटकांचा बाबा बंदोबस्त हो आणि त्या ठिकाणी जो झेंडा लावलेला आहे तो महात्मा फुले चौक नामकरण आणि महात्मा फुले चौकच राहील। हे अतिक्रमण केलेलं प्रशासनाच्या समोर तर प्रशासनाने स्वतः तिथं येऊन हजर राहून त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं काढावा एवढी मागणी। ठोस कारवाई झाल्याशिवाय हलणार नाही। आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक राशीन या ठिकाणी काल काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला। खरं तर राशीनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या चौकाचं नामकरण आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 14 फेब्रुवारी 2014ला त्याचं ते नामकरण आम्ही ग्रामसभेमध्ये रीतसर ठराव घेऊन केलं।
आणि हे सर्व माहीत असताना राशीन परिसरामध्ये आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव, परत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव, हे सर्व जयंती उत्सव आम्ही मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आम्ही साजरं करतो. आणि हे साजरं करत असताना आमचे जे काय आपण सकल मराठा समाजाचे मोठे बांधव म्हणतो आपण त्यांना, त्या बांधवांच्या शुभहस्तेच त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत जयंती उत्सव साजरा करत आलेलो होतो. परंतु काही कुकल्पित लोक जे काय आहेत की समाजामध्ये वितुष्ट आणायचं कुठल्या ना कुठल्या कारणाने, तसं वास्तविक पाहता राशीनमध्ये 4 चौक अगोदरच आहेत. अण्णाभाऊ साठे चौक आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण चौक आहे, तसाच करमाळा पूर्वीचा करमाळा चौक आणि आम्ही रीतसर ग्रामपंचायतचा ठराव घेऊन केलेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हाही चौक आहे. त्या चौकामध्ये आम्ही एवढा मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करत असताना काहींना काय पोटसूळ उठला की काय असं आम्हाला त्या निमित्ताने शंका उपस्थित झाली. तसं तर त्यांना शंका उपस्थित होण्याचं कारण सुद्धा नव्हतं, कारण आम्ही जे जयंती उत्सव साजरा करतो ते त्यांच्याच शुभ हस्ते त्यांना मानपान करून करतो. परंतु त्यांनी काल रात्री पोलीस प्रशासन असताना सुद्धा पोलीस प्रशासनाच्या देखत त्यांनी काल त्या ठिकाणी झेंडा रोवण्याचं काम केलं. त्यांनी जरी तो झेंडा रोवलेला असला तरी आम्ही सर्व समभाव मानतच आहोत. त्या झेंड्याप्रती आमच्या प्रेम भावना आहेत. परंतु कुठंतरी आपलीच त्या ठिकाणी वचक पाहिजेत, आपलीच दादागिरी धमकशाही पाहिजे, या दृष्टिकोनातून काहींनी त्या ठिकाणी 200 ते 300 लोकांचा जमाव येऊन त्या ठिकाणी तो झेंडा लावण्याचं काम केलं. आणि हे सर्व करत असताना पोलीस प्रशासन होतं, PI शिरसट साहेब सुद्धा होते, सर्व पोलीस होते. त्यांनी दगडफेक केली, दगड पोलिसांना लागली आणि तरी सुद्धा पोलीस काही करू शकला नाही. वास्तविक पाहता पोलिसांची अतिरिक्त कुमक तिथं बोलवणं गरजेचं होतं. वरिष्ठांपर्यंत फोन केले तरी सुद्धा दखल घेतली नाही आणि पोलीस प्रशासनाच्या समक्ष त्यांनी तो झेंडा रोवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचाच उद्रेक म्हणून आज हे आपण बघता हे सर्व समाज बांधव या ठिकाणी ओबीसी सगळे जमा झालेले इथं. त्या ठिकाणी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून कोणीही हलणार नाही, ही आमची सर्व समाज भावना ओबीसी समाजाची भावना आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले फाउंडेशन यांच्या वतीने आत्ता जे निवेदन प्राप्त झालेले आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही ते जे त्यातला जो मुद्दा आहे मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही PWD विभागाला तात्काळ पत्र देऊन नियमोचित कारवाई करण्यासाठी जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या शक्य तेवढे लवकर कारवाई करण्यासाठी आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार, वाढदिवस, व्यवसाय उद्घाटन, राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो. तर मग नक्की संपर्क करा. नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ, कर्जत. मोबाईल नंबर 72 18 12 74 39.